शेतकरी मित्रांनो नमस्कार. आज आपण शेतकरी श्री विवेक कुंडले यांच्या केशर आंब्याच्या बागेमध्ये उभे आहोत. या बागेला प्रचंड मोहर आलेला दिसतोय. ह्याच्यावर आपण इकोफंगी बी आणि इनान्सर या दोन औषधांची फवारणी करत आहोत. याला आपण युप्रो आणि इनान्सर मिसळून एकत्रितरित्या फवारणीमध्ये वापर करत असून ह्या प्रत्येक झाडाला प्रचंड मोहर आलेला आहे. काही झाडं कमी जास्त वयाचे आहेत. तर तुम्ही पाहू शकता प्रत्येक झाडाला प्रचंड मोहर आलेला आहे. तर ह्या इन्हान्सर आणि इकोफंगीच्या फवारणीमुळे या आंब्याच्या झाडांवर कोणताही कीटक येणार नसून मोहर गळती होणार नाही आणि त्या मोहराचं रूपांतर आंब्यांमध्ये होऊन उत्पादन वाढणार आहे. तर माझी तुम्हा सर्व शेतकरी मित्रांना विनंती आहे की आपणही आपल्या शेतीमध्ये स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र साहेब यांच्या सर्व औषधांचा वापर करावा आणि कमी खर्चात जैविक शेती करावी. पहा शेतकरी मित्रांनो, ह्या आंब्यांच्या झाडांची मोहर खास करून आपल्यासाठी मी हे दाखवत आहे की ही झाडं मोहरानं किती लटबडलेली आहेत. यामध्ये कोणतंही रासायनिक खत वापरलं जात नाही आहे. यांना पाण्यानं पाणी दिलं जातं आणि दर 15 दिवसाला सर्व DKC औषधं जशी वॅम, ट्रायकोडर्मा, मायकोरायझा, इनान्सर या औषधांचा वापर केला जातो. पहा मित्रांनो, मोहर आपण जवळून पाहू शकता. किती सुंदर छान मोहर आलेला आहे. प्रत्येक झाड मोहरानं बहरलेलं आहे. तर आपण ही आपल्या शेतीमध्ये स्वर्गीय डॉक्टर कृष्णचंद्र साहेब यांच्या औषधांचा वापर करावा आणि कमी खर्चात जैविक शेतीचा आनंद घ्यावा. धन्यवाद शेतकरी मित्रांनो.